रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरंच काही. पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट 5च्या पथकाने मोठी कारवाई करत 2 सराईत आरोपींना जेरबंद केले. त्यांच्याकडून 34 किलो 440 ग्रॅम गांजा आणि तस्करीसाठी वापरलेली कार असा एकूण 14,83,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. 14 फेब्रुवारी 2026 रोजी गुन्हे शाखा युनिट 5चे पथक लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना कदमवाक वस्ती येथील कृपा सिंधू ईस्ट सोसायटी समोर एका संशयास्पद फिरणाऱ्या ऑरा कारला थांबवण्यात आले. कारची झडती घेतली असता त्यात मोठ्या प्रमाणात गांजा मिळून आला. अक्षय पोपटराव पाडुळ वय वर्ष 31 राहणार हडपसर पुणे आणि विशाल दत्तात्रय जाधव वय वर्ष 28 राहणार हडपसर पुणे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील अक्षय पाडुळ हा आरोपी साकीनाका पोलीस स्टेशन मुंबई येथील खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात गेल्या 1 वर्षापासून फरार होता. या दोघांसह इतर 3 पाहिजे असलेल्या आरोपींविरुद्ध लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीपान पवार, उपनिरीक्षक अभिजित पवार, वैभव मगदूम आणि त्यांच्या पथकाने केली. रॉयल मीडिया न्यूज साठी प्रतिनिधी दिनेश कदम, पुणे. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.